सुजय दादा काय ते मी तरी मी तुला सांगत होतो तुझा दादा नगरसेवक आहे आणि त्यांना आपल्या मागे पोलीस लावलेत ही स्टोरी नको इथे। मी सांगत होतो त्यापेक्षा आपण असं सांगूया की तुझा दादा गुंड आहे आणि त्यांना आपल्या मागे माणसं लावली आहेत, ते बिलीव्ह तरी झालं असतं। म्हणजे सारखा माझाच दादा विलन का? तुझ्या दादाला कर की। अगं माझ्या दादाला ओळखतो सुजय दादा। काय आहे? कोणाच्या दादाला विलन करायचं हा वाद घालण्यापेक्षा तुम्हाला खोटं का बोलायला लागलं याचा विचार करा ना जरा। हाँ सुजय दादा ते कयामत से कयामत तक सिनेमात हिरो हिरोईन जसं पळून जातात ना तसं आम्ही पळून गेलो आणि ते जसं डोंगरात आणि जंगलात जाऊन राहतात ना तसं थ्रिल आम्हाला पाहिजे होतं। पण तिकडे जंगलात रात्री भीती वाटायला लागली, डास पण चावले आणि भूक पण लागली। मग घाबरलो आम्ही आणि तुला फोन केला आणि इकडे आणि मग तुम्ही इथे आलात। तुम्हाला वाटलं चांगलं आहे आयतं बॅचलर लोकांचं घर मिळतंय रोमॅन्स करायला, कशाला सोडा नाही का? आणि आमचं घर कायम उघडं असतं सगळ्यांसाठी, पण तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हालाच घराच्या बाहेर जाण्याचा फील दिलात। नाही असं काही करायचं नव्हतं आम्हाला, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही आतल्या खोलीत बसून राहिलो होतो। एवढं फ्रीडम आम्हाला कधीच नव्हतं मिळालं। या घरी आम्ही आलो आणि इथं ते सगळं होतं, म्हणजे गॅस, बाथरूम, सेपरेट बेडरूम, हे इथं आम्हाला सगळं अनुभवायला मिळालं आणि दिलसे जगायला इथे शिकलो आम्ही। दिलसे विसरलो का आपण? म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरलं, आम्हाला त्यांनी तुम्हाला मदत म्हणून हे घर दिलं राहायला। आणि चांगले मित्र गमावलेत। ए खरंच दिलसे राहिलाय याच्यात। हा तेच। आणि ना रावण पण राहिलाय। नाही तू सॉरी। मग जातो आम्ही, पण ना पळून जायला सुद्धा हिम्मत लागते दादा। हिम्मत लागते जेव्हा नाईलाज असतो ना तेव्हाच। आम्ही पण घरापासून पळतोय, पण आम्ही घरून पळून आलेलो नाही आहोत। आम्ही पळतोय कारण की आमचं घर आमच्यासाठी खुलं नाहीये, मोकळं नाहीये। तुमचं घर तुमच्यासाठी खुलं आहे, एवढं मोकळं आहे, तरी तुम्ही तुमच्या घरापासून का पळताय हे मला कळतच नाहीये। अंजली, तू म्हणालीस ना पळून जायला हिम्मत लागते, तुला सांगू त्यापेक्षा जास्त हिम्मत कशाला लागते? घरी जाऊन सगळं खरं खरं सांगायला। तुला ऍडव्हेंचर करायचं होतं ना राहुल, मी तुला सांगतो चांगला ऍडव्हेंचर काय। आता दोघंही घरी जा आणि घरच्यांना सगळं खरं खरं काय ते सांगा। नाही डेअरिंग होत। डेअरिंगच होत नाही। आता डेअरिंग कसं करायचं कोण सांगणार बाबा? अरे डेअरिंग कसं करायचं हे सांगून ठेवलंय आपल्या परमपूज्य आदरणीय SRK उर्फ सुपरस्टार शाहरुख खान यांनी। DDLJ उर्फ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यात सिमरन नावाची युवती राज नावाच्या युवकाला असे म्हणते, राज मुझे यहां से ले चलो राज। यावर राज काय म्हणतो बरे? कृती उर्फ ऍक्शन। राज सिमरन मुझे ऐसे ले चलो राज, बाबूजी कभी नहीं मानेंगे राज, मुझे ऐसे ले चलो। सिमरन नहीं, सिमरन नहीं, भागा तो परायों से जाता है सिमरन, अपनों से भाग कर जाएंगे भी तो कहाँ? नहीं सिमरन नहीं, नहीं। बाबूजी, बाबूजी, मैं तो यहाँ आपका दिल जीतने आया था बाबूजी, तोड़ने नहीं। लेकिन अगर मैं आपका दिल जीत न सका तो मुझमें ही कोई कमी होगी।